करायचा। देवळा तालुक्यातील अतिदुर्गम खर्डे गावाजवळ सोमवार दिनांक 19 रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास बिबट्यानं मेंढ्याच्या कळपावर हल्ला चढवून 4 मेंढ्या फस्त केल्या, तर 4 ते 5 मेंढ्या गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पशुपालकांसह गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। खर्डे गावालगत तसेच इंदिरा गांधी विद्यालयासमोर असलेल्या कांद्याची काढणी झालेल्या शेतात मेंढपाळ रवींद्र वासुदेव यांनी वाडा टाकला होता। याच वाड्यात रात्री बिबट्यानं अचानक हल्ला चढवला। हल्ल्याच्या वेळी मेंढपाळ वाड्यालगतच झोपले होते। काही क्षणातच बिबट्या घटनास्थळावरून पसार झाला। प्रत्यक्षदर्शींनी 2 ते 3 बिबटे परिसरात असल्याचं सांगितलं आहे। या हल्ल्यात मेंढपाळ रवींद्र वासुदेव यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत व जखमी मेंढ्यांचा पंचनामा केला आहे। तसेच नुकसानग्रस्त मेंढपाळाला तात्काळ भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। मंगळवार दिनांक 20 रोजी सकाळी गावकऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून हळहळ व्यक्त केली आहे। बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या परिसरात पिंजरा बसवावा अशी मागणी करण्यात आली आहे। खर्डेसह पंचक्रोशीतील कनकापूर, कांचणे, शेरी, वारशी, हनुमंतपाड आणि मुलुखवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। जनावरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण असून वन विभागानं तातडीनं दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे।